नांदेडच्या श्रावस्ती नगरातील महाप्रजापती गौतमी बुद्ध विहार येथे भिक्खुनी चारुशिला यांचा वर्षावास सुरू असून दररोज या विहारात महाप्रजापती महिला मंडळाच्या वतीने बुद्ध आणि त्यांचा धम्म, संविधान विषयक माहिती, मिलिंद प्रश्न आदी ग्रंथांचे वाचन करण्यात येत आहे। या प्रसंगी महाप्रजापती मंडळाच्या अध्यक्षा सुषमा डोंगरे, माजी अध्यक्षा लिंबाबाई कोसरे, संघमित्रा सूर्यवंशी यांच्यासह बौद्ध उपासक व उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। पूजा महिला मंडळाला आता लाभलेल्या आर्याजी चारुशिला त्याला माझे वंदन आणि माझ्या महिला मंडळाला जय भीम। मी आज 30 वर्ष 4 महिने झालं मी इथं अध्यक्षपदावर आहे। मी अध्यक्षपद माझ्या समाजाला माहिती आहे, माझ्या महिला मंडळाला माहिती आहे। मी कार्य केलेलेच आहे। मी माताजीच्या आधारे कार्य केले। मी कुठल्या कार्यक्रमाला मी रुकलेली नाही, कुठला कार्यक्रम मी चुकू दिला नाही आणि मी माझे कार्य माझ्या महिला मंडळाच्या साथीनं मी माझे कार्य पार पाडलेले आहे। वर्षावासानिमित्त वर्षवास मी बी जसं म्हणजे वर्षवास इथं माताजीचा ठिकाणा नव्हता तेव्हापासून आम्ही वर्षवास चालू केलेला आहे। माझे 2 बांधव होते, एक बाया 2 वारल्या आणि माझे बांधवाच्या माझ्या मानावर जूट ठेवलं। ते जूट मी आजपर्यंत लिहिलेलं आहे। आता इथून दुसरी अध्यक्ष झालेली आहे। जगाला शांतीचा मार्ग दाखवणारे तथागत भगवान गौतम बुद्ध, घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आमच्या महाप्रजापती गौतमी बुद्ध विहाराचे संस्थापक आर्याजी गौतमी आणि आर्याजी धम्मदीपा यांना माझा त्रिवार वंदन। आणि आता आमच्या महाप्रजापती गौतमी बुद्ध विहाराला लाभलेल्या आर्याजी चारुशिला यांच्या नेतृत्वाखाली आमचं हे पूजा महिला मंडळ चालत आहे। आम्हाला चारुशिला माताजी खूप छान लाभलेल्या आहेत। त्या जशा आल्यात तशा आमच्या बुद्ध विहाराला एक रोषणाई आलेली आहे। त्यांनी दर रविवारच्या वेळेस वंदना असते सकाळची 8 वाजता, तसंच संडे स्कूल पण घेतात। आणि आता ह्या वर्षवासामध्ये सगळ्या महिलांना या वर्षवासाची गोडी लावलेली आहे। त्यांनी भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म, तसंच धम्मपीठिक हे असे ग्रंथ त्यांनी आम्हाला मिलिंद प्रश्न हे वाचून दाखवत आहेत आणि ते आम्हाला समजून पण सांगत आहेत। त्यांच्या समजून सांगण्यामुळे आमच्या पूजा महिला मंडळांच्या सर्व महिलांना एवढी गोडी लागलेली आहे की त्या नियमाने बरोबर विहारात येत आहेत। आणि त्यांना पुन्हा त्यांच्यामध्ये युनिफॉर्म सुद्धा ठेवलेला आहे की पांढरे वस्त्र घालूनच आपण इथं विहारामध्ये पूजेला आले पाहिजे। आणि पांढऱ्या वस्त्राचं त्यांनी आम्हाला महत्त्व सुद्धा समजून सांगितलेलं होतं। तेव्हा सगळ्या महिला ह्या पांढऱ्या वस्त्रामध्ये आपल्या बौद्ध विधी म्हणजे बौद्ध वंदनेसाठी इथं विहारात येत असतात। आणि माताजी असल्यामुळे आज आमच्या श्रावस्ती नगरचं नाव तर अगोदरच पूर्वीच्या माताजीमुळं रोशन होतं, पण आणखीन ह्या माताजी त्यांचा वारसा घेऊन पुढे चालत आहेत। आणि त्यामुळे मी चारुशिला माताजीचे अत्यंत मनापासून असे आभार मानते। महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध, परम पूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर, वंदनीय पूजनीय मेरे धम्म गुरु भिक्खुनी गौतमी तेरे, भिक्खुनी धम्मदीपा तेरे मेरे धम्म गुरु, श्रद्धा संपन्न बौद्ध उपासक उपासिका पूजा महिला मंडल महाप्रजापति गौतमी बुद्ध विहार, दररोज विहार धम्म ग्रंथ भगवान बुद्ध उनका धम्म पद और मिलिंद प्रश्न ये वर्षावास काल विधि में सभी लोग विहार में आकर ग्रंथ सुनने के लिए आते हैं। अलग अलग ग्रंथ वाचन करते हैं, धम्म का चर्चा करते हैं। सभी यहाँ के पूजा महिला मंडल गरीबी है लेकिन बहुत ही धम्म का एक ऊर्जा है, उनके अंदर एक श्रद्धा है। सभी जो मिलता है तब उन्होंने सभी लोग सहभागी होकर बिहार में आकर सभी एकत्र आकर धम्म का चर्चा और धम्म का देशना सुनते हैं। और ये संघ का भी सेवा करते हैं, भिक्खु संघ भिक्खुनी संघ का भी सेवा बहुत ही संघ के प्रति बोले तो बहुत श्रद्धा है। तो सभी लोग बिहार में जाना चाहिए। नाना प्रकार ग्रंथ रहते हैं, मिलिंद प्रश्न, भगवान बुद्ध उनका जीवन चरित्र, त्रिपिटक है बोले तो ये ग्रंथ का त्रिपिटक ऐसा नहीं कि त्रिपिटक, सुत्त पिटक, विनय पिटक, अभिधम्म पिटक, तीनों पिटक होके ये त्रिपिटक
त्रिपिटक हुए सो है, तो विहार में जाकर ऐसा नहीं कि वर्षवास काल विधि में ही हम ग्रंथ वाचन करना चाहिए बोलकर, ऐसा नहीं, हम 12 महीने भी ग्रंथ का वाचन करना चाहिए।